नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। मुलांनो, आज आपण इयत्ता 3री विषय परिसर अभ्यास पाठ 4 दिशा आणि नकाशा यामधील पान क्रमांक 28 व 29 पाहणार आहोत। त्यासाठीची अध्ययन निष्पत्ती पुढील प्रमाणे। हा माझा परिचय। हे आहे आपले परिसर अभ्यासाचे पुस्तक। यामधील पान क्रमांक 28 व 29 आपण पाहूया। बालमित्रांनो, याआधी आपण दिशा आणि नकाशा या पाठामध्ये मुख्य दिशा कोणत्या व या दिशा कशा ओळखायच्या हे आपण शिकलेलो आहोत। त्याचबरोबर नकाशामधील दिशांचा वापर कसा करायचा हे पण आपण शिकलेलो आहोत। मुलांनो, आपण आपल्या घरातील लोकांसोबत राहतो, त्याला आपण आपले कुटुंब म्हणतो। आपण आपल्या कुटुंबासोबत घरामध्ये राहतो। अशी अनेक घरे मिळून वाडी, वस्ती किंवा गाव बनते। अनेक गावे मिळून तालुका तयार होतो व अनेक तालुके मिळून जिल्हा तयार होतो। आपला जिल्हा पुणे आहे। असे अनेक जिल्हे मिळून राज्य बनते। आपण महाराष्ट्र राज्यात राहतो। अशा अनेक राज्यांचा मिळून आपला भारत देश बनलेला आहे। हे आपण शिकलो आहोत। आता पान क्रमांक 28 पहा। या ठिकाणी एक नकाशा दिलेला आहे। कसला नकाशा आहे हा? हा नकाशा आपल्या जगाचा आहे। जग म्हणजे आपली पृथ्वी। तर या नकाशामध्ये काय काय दिसत आहे ते तुम्ही आता व्यवस्थित निरीक्षण करून सांगायचे आहे। केले का सर्वांनी निरीक्षण? बाई, या नकाशामध्ये काही भाग पांढऱ्या रंगाने तर काही भाग निळ्या रंगाने रंगवलेला आहे। बरोबर, या नकाशामध्ये जमिनीचा भाग पांढऱ्या रंगाने दाखवलेला आहे। यालाच आपण खंड असे म्हणतो। जमिनीचा मोठा तुकडा म्हणजे खंड। आता नकाशाचे व्यवस्थित निरीक्षण करा। पांढऱ्या रंगाच्या भागामध्ये आपला भारत देश कुठे दिसतो ते पहा। हा आहे आपला भारत देश। आपला भारत देश आशिया खंडामध्ये आहे। आणि निळ्या रंगाने या नकाशामध्ये पाणी म्हणजेच महासागर दाखवलेला आहे। महासागर म्हणजे पृथ्वीवर असलेले खारट पाणी। जगातील जमीन व पाण्याचा भाग एकाच वेळी दिसावा यासाठी हा विशेष नकाशा तयार केला आहे। आता या जगाच्या नकाशातील भारत लिहिलेला भाग तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगाने रंगवा। रंगवलं का सर्वांनी? नकाशा शेजारी दिलेल्या चौकटीत तसाच रंग देऊन पुढे भारत असे लिहा। लिहिले का सर्वांनी? हा आपला भारत देश आहे। आता पान क्रमांक 29 पहा। आपण काय शिकलो? मुख्य दिशांची ओळख। नकाशातील दिशा चक्राचा उपयोग। नकाशाच्या आधारे जिल्हा, राज्य, देश यांची ओळख। हे आपण या पाठामध्ये शिकलो। आता स्वाध्याय पाहूया। प्रश्न क्रमांक 1। खाली पूर्व दिशा दर्शवणारी चौकट दिली आहे। उरलेल्या चौकटीमध्ये इतर दिशा भरा। या चौकटीमध्ये पूर्व दिशा दिलेली आहे। पूर्व व पश्चिम दिशा एकमेकींच्या समोरासमोर असतात। त्यामुळे पूर्व दिशेच्या समोरच्या चौकटीत पश्चिम लिहा। लिहिले का सर्वांनी? पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहिले असता आपल्या डाव्या बाजूला उत्तर दिशा येते।
म्हणून या चौकटीमध्ये उत्तर दिशा लिहा आणि उत्तर दिशेच्या समोर असते दक्षिण दिशा. लिहिले का सर्वांनी? खूप छान. आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. पूर्व दिशा ठरवण्यासाठी कशाचा उपयोग होतो? याचं उत्तर आहे पूर्व दिशा ठरवण्यासाठी उगवत्या सूर्याचा उपयोग होतो. प्रश्न क्रमांक 3. उत्तर दिशेच्या समोरील दिशा कोणती? याचं उत्तर आहे उत्तर दिशेच्या समोर दक्षिण दिशा असते. प्रश्न क्रमांक 4. चुंबकाची सुई कोणत्या दिशा दाखवते? चुंबकाची सुई उत्तर व दक्षिण या दिशा दाखवते. धन्यवाद.